चला मॅन ऑफ द मॅच. मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच राहिला होता, परंतु आपण नंतर देऊया. परंतु त्याची अनाउन्समेंट आम्ही करतोय. मॅन ऑफ द मॅच हा अवॉर्ड मात्र जाईल बर्थडे बॉय राजेश पाटील. 3 षटकार आणि बॉलिंग करत असताना सुद्धा 8 धावांचं षटक त्यांनी टाकले. मॅच संपल्यानंतर, इनिंग संपल्यानंतर आपण देऊया मॅन ऑफ द मॅच. फिल्डिंग लावून घ्या पारगाव टीम, उशीर नका हो. पारगाव संघ एक वेगळीच रणनीती आखते, उशीर करायचा आणि जिंकायचा. त्यांची प्लॅनिंगच कळत नाही बाकीच्या टीम्सना. उशीर करायचा आणि जिंकायचा. छत्री घेऊन गेलेत आतमध्ये, कदाचित पाऊस जास्त आहे. वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नामदेव शेठ जमदाडे यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. इन ऍक्शन पाहायला मिळतील एनडी विभागाकडून आणि तगडी फाईट असेल, कारण समोर सुद्धा तगडा संघ आहे. धनवीन नावातच खरं तर चला आता काय प्रॉब्लेम आहे. पारगाव टीम, पारगाव संघाला 20-25 वेळा सांगितल्याशिवाय चालूच कळत नाही. चला बॅट्समन पाठवा. चला, कदाचित बॅट्समन गेल्यानंतर फिल्डिंग लावतील. दुंद्रेपाडा संघ आपला 12वा खेळाडू नाहीये. आपण याची नोंद घ्या. मॅच सुरू झाले. पहिला चेंडू पारगाव 40+ आणि त्यांच्या विरुद्ध आपण जरूर पाहते दुंद्रेपाडा 40+. राजेश मागच्या सामन्यातील सामनावीर. पहिला चेंडू डॉट बॉल. दुसरा चेंडू जरूर आपण पाहतो वन्स अगेन. पुन्हा एकदा हा डॉट बॉल. ज्या दुंद्रेपाडा संघाने मागच्या सामन्यामध्ये चांगली धावसंख्या बनवली होती आणि आता ते 2 सलामीवीर. तिसरा चेंडू झेल होणार का? यस, आणि ते संधी होती. झेल सोडलाय. सुरुवातीचे 2 चेंडू डॉट पाहिले आणि आता हा सिंगल. राजेश पारगाव 40+ कडून मागच्या सामन्यामध्ये 3 चेंडूवर 3 षटकार. मॅन ऑफ द मॅच
आणि आता संघासाठी पहिलं षटक. अभिषेक, नेक्स्ट बॉल ऑन साइडला जय लोणारका. यस, गुड कॅच. 4 चेंडू मध्ये फक्त दुंदरपाडा 40+ 1 धाव आणि 1 विकेट. सामना 2 षटकांचा आहे, लक्ष असू द्या. 4 चेंडू, धावा 1 विकेट सुद्धा 1 मिळाले. राजेश पाटीलचं हे यशस्वी षटक सुद्धा आतापर्यंत म्हणता येईल. 4 चेंडू मध्ये 1 धाव. बाद झाला विलास आणि नवीन फलंदाज येतो या ज्ञानेश्वर. तर अभिषेक बाद झाला आणि विलास आलाय दुंद्रेपाडा 40+ कडून. राजेश पाटील यांची ही गोलंदाजी. राजेश पाटील, पुढचा चेंडू. नवीन फलंदाज. राऊंड विकेटना हा चेंडू जरूर आपण पाहिला आहे. आणखीन एक डॉट बॉल. तर राजेश पाटील यांच्या गोलंदाजीने इम्प्रेस केले. 5 चेंडू मध्ये 1 विकेट. डीप पॉइंट कडे जरूर चेंडू खेळून काढला. 1 धाव पूर्ण होईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न इथे होईल. ओव्हर कंप्लीट. 1 ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. राजेश यांची सुंदर गोलंदाजी. सागर पाटील पारगाव तिथे. हाताला काटे लागले. फर्स्ट एड पाहिजे का? बघा किती किती डेंजरस आहेत. कॅमेरामन जरा तिकडे कॅमेरा फिरवा. सागर पाटील पारगाव. सेकंड ओव्हर. आतापर्यंत धावा फक्त 3 आहेत. 2 षटकांचा सामना आहे. दुंद्रेपाडा 40+ थोडी धावसंख्येची गती आपल्याला वाढवावी लागेल, कारण समोर पारगाव 40+ आहे, त्यांच्याकडे स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. पुढचा चेंडू. निनाद तारेकरचा आतापर्यंत आपण चेंडू पाहिले 2 आणि धावा धावफलकावर 4. धावसंख्या मात्र खूप कमी पाहायला मिळते. की मोठा फटका नाही आहे. आणि आता मात्र इथे उरलेल्या 4 चेंडूमध्ये आक्रमण तर करावं लागेल. 4 धावा. ओ, धाव घेण्याची तयारी. रनआउट. अगोदर धावा कमी आणि इथे फलंदाज बाद. 4 वर 2 गडी बाद. धावसंख्या कमी आहे. नेक्स्ट मॅच सुद्धा आपण पाहणार आहोत. त्या दोन्ही संघांना सुद्धा आम्ही विनंती करतोय, पुढच्या दोन्ही संघांना सुद्धा विनंती असेल, आपण सुद्धा रेडी राहा. निनाद. 4 धावा आहेत आणि 2 गडी बाद. आतापर्यंत निनाद तारेकर यांचे 3 चेंडू पाहिले, 1 विकेट आणि 1ही धाव नाहीये. निनाद ऑन साइडला ड्राइव्ह करते जरूर. एकही मोठा फटका आतापर्यंत आला नाही. 1 धाव. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नक्की केलाय आणि या 2 धावा मिळतील. तर दुंद्रेपाडा 40+ पोहोचलाय. 6 धावा.
6 रन ऑन बोर्ड. फक्त 6 धावा आहेत. चेंडू शिल्लक 2. निनाद तारेकर. ओ गुड बॉलिंग. बीट होते फलंदाज. हा एक डॉट बॉल. आता शेवटचा चेंडू आणि धावा फक्त 6 आहेत. सामना 2 षटकांचा आहे. शेवटचा चेंडू. एक तर पूर्ण होईल. 2 धावेसाठी मात्र इथे फलंदाज रनआउट. फक्त एकच मिळेल. एकूण धावा धावफलकावरती धुंद्रेपाडा संघाने बॅटिंग केली आणि टोटल रन्स 7 धावा झाल्यात आणि 8 करायचे आहेत. 8 रन्स टू विन. 2 षटकामध्ये पारगाव 40+ला 8 करायचे आहेत. टॉस आपल्याला करायचे. नेरे धुंद्रे विभाग आणि धनवीन उरण. नामदेव शेठ जमदाडे पाहते वाकडीचे माजी सरपंच आणि आज क्रिकेटचा ते आनंद घेणार. टॉस जिंकला. धनवीन उरणनं टॉस जिंकला. डिसिजन द्या. 3 षटकांचा सामना आहे. सामना 3 षटकांचा आहे. चला मॅच कडे वळूया आपण. धनवीन उरण आपण फिल्डिंग घेत असाल तर रेडी राहा. हा व्हाईट बॉल. अगोदर धावांचा दुष्काळ आहे. गुरुनाथ यांना आपण जरूर पाहतो आणि त्यांचे सुपुत्र बघा सकाळपासून खूप एन्जॉय करतात.
आणि आता नाराज आहेत. एकूण धावसंख्या आपण पाहिली 4 आणि आता 10 बॉलमध्ये 4ची गरज. बघा गुरुनाथ यांचे सुपुत्र, हो क्या बात आहे. आता खुश झालेत. आयुष आरुष आरुष आता खुश झाला, जवळपास टेबल फोडला असता. आज 12वे खेळाडू दुंद्रे पाडा 40+ साठी आरुष भलताच खुश आहे. कपडे सुद्धा त्याचे पूर्ण भिजले. हे आपली उत्पत्ती लाव. पुढचा चेंडू डावेसाठी प्रयत्न नक्कीच केला जाईल. लक्ष थोडंसं कमी करताना पारगाव 40+ आणि जरूर धावांचं लक्ष सोपं आहे, कारण पारगाव 40+ कडे स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. सागर पाटील सारखे आपण पाहतो बॉटम एंडचे जे डेंजरस बॅट्समन आहेत आणि त्यांना या सामन्यामध्ये संधी द्यायला हवी होती, कारण धावा कमी होत्या. 2 चेंडूमध्ये सुद्धा सामना त्यांनी संपवला असता. तर नक्कीच आज सागर पाटील यांना संधी द्यायला काय हरकत नव्हती, मात्र त्यांना जास्त धावा लागतात. धनवीन उरण 7 मध्ये 1, 7 बॉल 1 पाहिजेत, फक्त एका धावेची गरज आहे. धनवीर उरण क्षेत्ररक्षण करेल. धनवीर उरण 1 बॉल बाकी. किती 7 धावा झालेत आणि फक्त 1 धावेची गरज आहे. गुरुनाथ 1 बाकी आहे. 1 बाकी आहे. दोन चेंडू वाईट बॉल आहे. वाईट सिंगल आउट. 2 धावा. शेवटचा चेंडू. यस, मॅच विन. पारगाव 40+ हा सामना जिंकला आणि प्रवेश केला पुढच्या फेरीमध्ये. बॅड लक दुंद्रेपाडा 40+, धावा कमी होत्या. चला धनवीन उरण फिल्डिंग लावून घ्या लगेच. धनवीन उरण फिल्डिंग लावून घ्या.